अध्यक्ष महोदय, 1972 साली कोल्हापूर नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं। त्यानंतर 1 इंचही हद्दवाढ कोल्हापूरची वाढ त्यामध्ये झाली नाही। राज्यातील कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा वेग, पायाभूत सुविधांवरील वाढता ताण आणि शहरालगतच्या गावांचे प्रत्यक्षात शहराशी झालेले एकरूपीकरण, त्यामुळे कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रश्न गेल्या अनेक वर्ष प्रलंबित आहे। या विषयाबाबत महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शासनाने सभागृहामध्ये सकारात्मक भूमिका मांडणी असणे, मात्र त्यानंतर नगर विकास विभाग 2चे अतिरिक्त प्रधान सचिव यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत असे वक्तव्य केले की शहरी व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींची सहमती तसेच ग्रामपंचायतींचे ठराव प्राप्त होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रस्ताव प्राप्त झाल्यासच हद्दवाढ शक्य आहे। या वक्तव्यामुळे शासनाची नेमकी भूमिका काय आहे याबाबत नागरिक, लोकप्रतिनिधी आणि संबंधित ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। सध्या शहरालगतच्या सर्वच गावांना महापालिका सर्वच सुविधा पुरवत आहे। पाणी, लाईट, बस, प्राथमिक गरजा महापालिका पुरवत आहे। दरम्यान कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित असल्यामुळे शहर नियोजन, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य व इतर नागरी सुविधांच्या विकासावर विपरीत परिणाम होत असल्याचं दिसत आहे। तसेच शहरालगतच्या भागातील नागरिकांना अनेक मूलभूत नागरी सेवांपासून वंचित राहावे लागत आहे। याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींचं पहिली 10 गावे शहरामध्ये घ्यावीत असं एकमत झालेलं आहे आणि तसा प्रस्ताव शासनाला सादर देखील झालेला आहे। कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत शासनाची अधिकृत भूमिका, हद्दवाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया, ग्रामपंचायतींचे ठराव व लोकप्रतिनिधींची संमती या हद्दवाढीसाठी बंधनकारक अटीबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे। कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, नगर विकास विभाग या महोदयांना मी विनंती करत आहे। धन्यवाद।